कोणी सांगितलं? पुजारीने आधी जो पहिला काळ पुजारी होता ना हां हां. त्यांनी तिथं म्हणजे जागा होती ना तिथं खोदायला लावलं. कोणाला सांगितलं? गावातल्या लोकांना? गावातल्या लोकांना म्हणजे हां. गवंडे आणली होती त्यांनी हां. तिथं. मग खोदल्यावर काय झालं? खोदलं हां. आणि तिथं मूर्ती सापडली म्हणून ते स्थान तिथं भैरवनाथाचं स्थान केलं. भैरवनाथ ते का आडबलनाथ? म्हणजे तेच आडबल सिद्धनाथ. हां. मग त्यामुळे त्यांनी तिथं ते यात्रा तिथं स्थान ठेवलं. मग ते आणि त्यांचं ते बगाड होता आधीपासून, त्यांचा गाडा होता त्या नाथांचा आणि एक काठी होती. त्यामुळे ते गाडा आणि काठी बनवलं जाते आणि बगाड, आणि ते बगाड गोल गोल फिरवत तिथं जे देवाचं स्थान आहे ना गावातून हलतं आणि त्या देवावर नेतात. मग तिथं त्या यात्रेसाठी जे आले असतात ना, जे उपवास केले असतात त्यांना पिठलं भाकरी असते तिथं, जे आपापल्या घरून बनवून आणतात. पिठलं आणि भाकरी आणि कांदा तिथं जेवतात. आणि तिथं मध्ये जागा आहे ना मोठी, आपल्या पलीकडचा वर्ग आणि हा एवढी मोठी जागा आहे. मग तिथं ते काठी नाचवतात आणि गोल नाचतात, छबिना त्याला म्हणतात. मग ती काठी नाचवली जाते आणि नाचली ना, नाचल्याचं झालं की त्यांना बाजूला काढतात आणि तिथं बगाड फिरवतात. तिथं गोल गोल गोल. आणि जे शक्यतो तिथं मुली नसतात, पांडवदाराला जातात आधी. आत्ता सोमवार पप्पा रविवारी गेलते ह्या पांडवदाराला चालत जातात ते पालखी घेऊन. त्याच्यात भैरवनाथाची मूर्ती असते बनवलेली, चांदीचा मुकुट आहे आणि त्याला सोन्याच्या हारेत वगैरे त्यांना. मग ते पालखी घेऊन पांडवदाराला जातात. त्याला 4 डोंगर पार करावे लागतात त्या पालखीसोबत. मग ती पालखी पार झाली की तिकडून परत 4